आपण पुस्तकं घेऊया. खोलीत न नेणार होते म्हणून मी खोलीत टेबलावर ठेवली इथून नाही पुस्तकं घेऊन येते. हे दोघींनी जरा आम्ही बाकीची पुस्तकं घेऊन येतो. करते मी. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. या बाय. इकडून येणार वाटते. इकडे या, इकडे या. इकडे सगळ्या बाहेर या. आणि तुम्ही पुढे या, तुमच्या मागून आम्ही येतो. तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. चला पंढरीनाथ महाराज की जय. सरस्वती महाराज की जय. सगळी पुस्तकं इथे ठेवा. चला पुस्तकं टेबलावर ठेवा सगळ्यांनी. म्हणजे मग ते संबंध आमच्याकडे मी कोणताही विषय म्हटला की माझे मिस्टर त्याच्यावरची कविता आहेच आपल्याकडे म्हणून मला देतात. तर म्हणून मला आठवण आली की ज्ञानेश्वरांचं हिने लिहिलेलं तर त्यांच्याविषयी आपण एक कविता हे म्हणावी असं मला वाटतं. तर ते मी आता सादर करते आहे. कवी आहेत विद्याधर फडणवीस. ज्ञानेशाच्या आज दारी माय मराठी विनवी. ज्ञानेशाच्या आज दारी माय मराठी विनवी. देवा तुम्ही करा काही उद्धराया माय बोली. नेवाशाच्या प्रांगणात तेव्हा अश्वत्थ फुलला. नेवाशाच्या प्रांगणात तेव्हा अश्वत्थ फुलला. अमृताचे जिंके असा ज्ञाना आज ओसरली चंद्रभागा मराठीची. भावभाषेची ही काशी नाकारली मायदेशी. भावभाषेची ही काशी नाकारली मायदेशी. पुन्हा वाग्यज्ञे तोषवा विश्वमोही शारदेला. देई पसाय फुलाया. देई पसाय फुलाया. मराठीच्या मोगऱ्याला. मराठीच्या मोगऱ्याला
मराठी त्याच्याविषयी बोलणार होते, पण आता मेघाच्या सासूबाईंना बरं नसल्यामुळे ती येऊ नाही शकलेली. तर तिने देव मुक्ताबाई, विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांनी आत्मसमर्पण केले. त्यावेळी सोपानदेव 5 वर्षाचे आणि मुक्ताबाई 3 वर्षाची होती. काऊचिवच्या गोष्टी ऐकण्याचे, चंद्र चांदण्यांसोबत बागडण्याचे, परीराणीच्या राज्यात विहार करण्याचं हे वर. आणि एवढं सगळं झालं की आईच्या खुशीत जायचं. सोपानदेव, आता तिने एक सोपानदेव आणि मुक्ताबाई यांच्याविषयीची एक वेगळी आठवण सांगितलेली आहे. लहानगा सोपान अंगणात रुसून बसला होता. त्याला भूक लागली आहे ते ओळखून त्याच्या आईने त्याला पेज करून दिली. त्याच्याबरोबर मुक्ता पण पेज खायला बसली. वाडग्यातून पेज पिता पिता लहानग्या सोपानने ती अंगावर सांडली म्हणून आई त्याला रागावली. ते बघून लहानग्या मुक्तानं टाळ्या पिटून पेज सांडली, दादाला आई ओरडली म्हणून खुदकन हसून त्याला चिडवलं. त्या गोष्टीचा सोपानला राग आला आणि तो रुसून अंगणात जाऊन बसला. त्याची मुक्ताला अजूनच गंमत वाटली. टाळ्या वाजवत सोपानाभोवती नाचत मुक्ता त्याला चिडवत होती. रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू, तिकडून आली नवरी खुदकन हसू, असं म्हणत मुक्ताने त्याच्याभोवती फेर धरला. मग सोपान आणखीनच रागावला. रागाने डोळे मोठे करत तोही मुक्ताला चिडवू लागला. मी नाही रुसू, तूच रुसू, पेज खाऊन कोपऱ्यात बसू. दोघंही एकमेकांना चिडवत राहिले आणि चिडवता चिडवता रुसवा पळाला. भांडण मिटलं आणि एकमेकांना टाळ्या देऊन दोघंही हसायला लागले. मुक्ताचं सोपानला चिडवणं आणि थोडीशी वेगळी शब्दरचना करून सोपानचं मुक्ताला प्रत्युत्तर देणं त्या दोघांच्या विलक्षण बुद्धिमत्तेची ती साक्ष होती. आता तिने अजून एक प्रसंग सांगितला करत होती. तिच्या रडण्याच्या आवाजानं सोपान जागा झाला आणि आई दिसली नाही म्हणून तो मुक्ताजवळ गेला. तिचे डोळे पुसून म्हणाला, मुक्ते, रडू नको. अगं, आई पाण्याला गेली असेल, येईलच इतक्या. तू रडू नकोस. तू आणि माझ्या मांडीवर डोकं ठेवून ये. आई आली की तुला उठवी. सोपान तिची समजूत घालत होता, पण तिची समजूत पटत नव्हती. कितीतरी वेळ झाला तरी ती रडतच होती. सोपानलाही समजेना की पाण्याला गेलेली आई का बरं येत नाहीये. तऱ्हेच्या गोष्टी सांगून वेगवेगळे आवाज काढून सोपान मुक्ताची समजूत घालत होता. पण या लहानग्याला माहिती होतं की या धाकट्या बहिणीची समजूत घालण्याचं काम करताना त्याला आई आणि बाबा या दोघांची भूमिका वठवावी लागली. विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांनी निर्दय समाजाने दिलेला देहांत प्रायश्चित्ताचा निर्णय शिरसावंद्य मानला आणि त्रिवेणी संगमात देह विसर्जन केले. माता पित्यांच्या या देह त्यागानंतर या अनन्यसाधारण कुटुंबाच्या गृहिणी पदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईवर पडली. ती तितक्याच समर्थपणे तिने उचलली आणि पेलली पण. त्यामुळे खेळण्या बागडण्याच्या बालवयातच मुक्ताई प्रौढ, गंभीर, सोशिक, समंजस बनली. हळव्या निरागस वयात जीवनाच्या वास्तव सत्याकडे आणि कठोर स्वरूपाकडे पाहण्याचे प्रगल्भ प्रौढत्व तिच्यात अकालीच आलेले होते. आपल्या समोर एकनाथांचं जे भारूड आहे, सत्वर पावलं मान्य योगा वाहन तुला, या भारुडाचं थोडंसं निरूपण करणार. सुरुवातीला भारूड म्हणजे काय ते आपण बघूया. तर भारूड याचा अर्थ बहुरूढ किंवा भव आरूढ. म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा असतात, प्राणी असतात. जसं एकनाथांच्या त्या विमलामध्ये तो विंचू आहे आणि त्या व्यक्तिरेखा आपल्याशी बोलतात, आपल्याला त्यांचे सुखदुःख सांगतात. आणि या भारुडामध्ये 2 अर्थ लपलेले असतात. एक असतो वाच्यार्थ, की जो आपल्याला ते भारूड वाचता वाचता सहज समजतो. आणि दुसरा असतो लक्षार्थ, जो प्रत्यक्षात संतांना आपल्याला समजावून सांगायचा असतो. आणि त्या लक्षार्थामधून ते आपल्याला जीवनाची विविध
तत्व किंवा जीवन कसं जगावं याविषयीचं मार्गदर्शन करत असतात. तर आता संत एकनाथांची भारुड प्रसिद्ध आहे, त्यातलं मी सत्वर पावगं मला ह्याच्यावरती थोडंसं बोलणार. आता त्याचं सुरुवातीचं मी एक एक त्यांचं कडवं म्हणते आणि त्याचा तुम्हाला अर्थ सांगते. सत्वर पावगं मला भवानी आई रोडगा वाहिली तुला. इथे रोडगा हा एक कणकेपासून बनवला जाणारा विदर्भातला पदार्थ आहे आणि तो निखाऱ्यांवरती केला जातो. म्हणजे तसं जेव्हा आपण ह्या प्रज्ञेच्या निखाऱ्यांमधून तावून सुलाखून निघाल्यावर जो माझा जीवात्मा झालेला आहे तो मी भवानी माते तुझ्या पायाशी अर्पण करीन असं त्या सुनेला म्हणायचं. मग सासरा माझा काठी गेला तिथंच खपवी त्याला. आता इथे वाच्यार्थ बघितल्यावर आपल्याला असं वाटतं अरे बापरे काय ही सुने झटक सासऱ्याला मारून टाक असं भवानी आईला सांगते. पण ह्यातला प्रत्यक्ष अर्थ असा आहे की तिने देवीची भक्ती केली आहे, तिला ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि त्यामुळे तिची देहबुद्धी नाहीशी झालेली आहे, तिच्या देहातला अहंकार नाहीसा झालेला आहे. पण ती भवानी मातेला सांगते की तो परत येण्याची शक्यता आहे. तर हा अहंकाररूपी सासरा जो सध्या माझ्यापासून दूर गेलेला आहे त्याला तू तिकडेच मारून. नंतर सासू माझी जाच करीते लवकर निर्दाळी तिला. आता सासू म्हणजे तिच्या वेगवेगळ्या कल्पना, तिचे विचार, तिच्यातल्या भावना हे आहे की वेगवेगळे विचार म्हणजे कुलधर्म करायचे, कुळाचार करायचे, स्वयंपाक करायचा आहे, पाहुणे रावळे या सगळ्यांनी ती कंटाळून गेली आहे, जाचून गेलेली आहे आता अक्षरशः. आणि तिला असं सांगायचंय की माझ्या या कल्पना तू संपून टाक, मला ह्याच्यातून मुक्त कर. नंतर जाऊ माझी फडफड बोलते बोडकी कर गती. आता जाऊ म्हणजे तिची इच्छा आहे. आपल्या मनात वेगवेगळ्या इच्छा निर्माण होतात आणि आपण त्या इच्छांमागे धावत असतो. मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आणि तिचा नवरा म्हणजे हिचा दीर जो आहे सुनेचा तो म्हणजे कामाचं स्वरूप आहे. तर ती म्हणते की त्या कामरूपी दीर त्या जावेच्या मनामध्ये वेगवेगळ्या इच्छा निर्माण करतो. तर तू त्या जावेच्या नवऱ्यालाच मारून टाक, म्हणजे तो कामच तू माझ्यातला नाहीसा कर, म्हणजे माझ्यातल्या त्या सगळ्या इच्छा संपून जातील आणि मी त्यातून मुक्त होईल. नंडेचं कार्ट किरकिर करतं खरूच येऊ दे त्याला. आता इथे नणन म्हणजे तिला म्हणायचंय की माया ममता ह्या भावना आहेत. आपल्याला बरेचदा माया ममता ह्या सुद्धा भावनांचा त्रास होतो बरं का. आपलं कुणावर खूप प्रेम असतं, मग ती व्यक्ती आपल्याला दुखावते किंवा त्या व्यक्तीला कोणी दुखावलं तरी सुद्धा आपल्याला त्याचा त्रास होतो. आणि त्याचं जे कार्ट आहे म्हणजे ह्या नंडेचं ते म्हणजे द्वेष असा. तर तिला असं म्हणायचंय की हे जे द्वेष हे कार्ट आहे ते सारखं किरकिर करतं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे दे. आणि मी किती दिलं ना तरी त्याचं समाधान होत नाही, ते किरकिरच करत राहतं. तर तू त्याला मनोनिग्रहाची खरूच त्याला लागू दे, म्हणजे मग ते माझ्याकडे सारखी मागणी करणार नाही आणि त्यामुळे परत मी मुक्त होईल. मग ती शेवटी म्हणते की दादल्याची तर मी आहुतीच देईन तुझ्यामध्ये आणि कमी मुक्त होईल. तर दादला म्हणजे प्रत्यक्ष नवरा. तर दादला म्हणजे तिला असं म्हणायचं की माझ्यातला जो अविवेक आहे तो जो अविवेक आहे त्यामुळे हा जो अविवेक रूपी बिंडोक नवरा मी केलेला आहे, त्यामुळे मी ह्या संसारामध्ये कंटाळली आहे, मला हा संसाराचा त्रास होतोय. आणि आपल्याला माहिती आहे आपण एकदा आपला नवरा निवडला की ती बाकीची नाती आपल्याला आपोआपच येतात, की आपल्याला निवडाचं स्वातंत्र्य नसतं. तर मी हा अविवेक रूपी नवरा निवडल्यामुळे मला अहंकार रूपी सासरा, कल्पना रूपी सासू असे सगळे नातेवाईक मिळालेले आहेत. तर मी याचीच आकृती देते आणि मी मुक्त. आणि शेवटी ती म्हटले की शेवटी तू मला एकलीच राहू दे आणि मी तुझ्या पायाशी लीन होईल. म्हणजे तिला असं म्हणायचं की मी आता शेवटी तुझा माझ्या सगळ्या भावभक्तीचा रोडगा वाहील. या सगळ्या तू हे जे काही माझ्यातले विकार आहेत त्याच्यातून तू मला मुक्त कर आणि तुझ्या माझ्या भक्ती
भक्तीच्या आड आता कोणी यायला नको आणि मला तुझ्यामध्ये लीन व्हायचं. तर हा त्यातला सगळा लक्षात राहील. आणि मला हे भारूड खूप आवडलं. म्हणजे हे भारूड ऐकायला तसंही छान वाटतं आपल्याला. आपल्याकडे भोंडल्याच्या गाण्यांमध्ये जेव्हा बघा त्या सासूला नावं असतात, जावेला नावं असतात, तिथे कुठेतरी बाहेर पडणं असतं आपल्या मनातली खतखत. तर तसं हे मला आवडलं, त्यामुळे मी सादर. सज्जना भक्ती पंथेची जावे श्री हरी पाविजे तो स्वभाव जनी विद्यते सर्व सोडून यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे. असे 205 मनाचे श्लोक जाफोळे तातडी त्यांनी सांगितले आणि कल्याण स्वामींनी ते लिहून घेतले आणि ती कथाही तुम्हा सर्वांना माहीत आहेच. समर्थांच्या दासबोधापेक्षाही मनाच्या श्लोकांमुळे घरोघरी लहान थोरांना ते ठाऊक आहे. अध्यात्म वाङ्मयनिषदास जे महत्व आहे तेच मराठी भाषेत मनाच्या श्लोकांना आहे. सर्व श्लोकात मनाला उपदेश आहे. समर्थांचे मूळ नाव नारायण. जन्म 1608 साली अतिशय सात्विक अशा ठोसर घराण्यात झाला. रामदासांनी 12व्या वर्षापासून पंचवटी येथे टाकळी या ठिकाणी घोर तप केले. श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी रामनामाचा जप 13 कोटी संकल्प केला होता, तेवढा पूर्ण केला. आणि मग तिथे अनेक धर्मग्रंथांचाही अभ्यास केला आणि वयाच्या 24व्या वर्षी 12 वर्ष पायी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी भ्रमण केले आणि अनेकांना या भ्रमणात अनुग्रह दिला, भक्ती मार्गास लावले. सांप्रत काळात यवनांचे आक्रमण, अत्याचार आणि त्यांची सत्ता यामुळे आपला समाज तेजोहीन आणि बलहीन होत चालला होता. त्याच वेळी श्रीनगरमध्ये असताना शिखांचे 6वे गुरु हरगोविंद व समर्थांची भेट झाली. ते स्वतः शस्त्र बाळगत, त्यांचं सैन्यही होतं. त्यांची आणि रामदासांची बरीच बातचीत झाली आणि आपण एकीने शस्त्रसज्ज झाले पाहिजे असे दोघांचे म्हणणे पडले. सामर्थ्य आहे चळवळीचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान. या प्रेरणेने समर्थांनी एकीकडे आपले कार्य राष्ट्रहितासाठीही सुरू केले. त्यांनी एकूण भारतभर 1100 मठ स्थापन केले आणि त्यांचे जे महंत नेमले ते कसे होते तर ते देशभक्त पाहिजे, समाजसेवेचे त्यांना अंग पाहिजे. तसंच वेळ पडली तर त्यांना राजकारणाचेही अंग पाहिजे, असं त्यांचं हे होतं उद्दिष्ट. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात येत असताना अशा अनेक मठांमधून त्यांना गुप्तपणे मदत मिळालेली होती. इसवी सन 1654 ते 81 शिवथरगड येथे असताना समर्थांनी दासबोध हा अलौकिक ग्रंथ पूर्वार्ध आणि उत्तरार्ध 2 मोठे खंड लिहिले. समाजाचे, कुटुंबाचे इतके बारीक निरीक्षण आजपर्यंत कोणीच केले नव्हते. यामध्ये उत्तम माणसाची लक्षणे, शहाण्या माणसाची लक्षणे, मूर्ख माणसाची लक्षणे, कुविद्या लक्षणे ही तर आहेतच. नामस्मरणाची महती, श्रवण भक्ती, सगुण भक्ती, सगुण भक्तीकडून निर्गुण भक्तीकडे कसे वळावे, भगवंताशी कसे एकरूप व्हावे आदी गोष्टींची महती अनेक उदाहरणे देऊन विशदते. याशिवाय त्यांची अनेक पदे, आरत्या आपणही नित्यनेमाने म्हणतो ती गणपतीची सुखकर्ता दुःखहर्ता सुद्धा चापसाचीच आहे. करुणाष्टके अनदिन अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा नीरसी मोहमाया. यामध्ये त्यांचा श्रीरामपती अति कोमल भाव व्यक्त होतो. इसवी सन 1676 मध्ये छत्रपतींनी सज्जनगडावर मठ बांधून त्यांची राहण्याची कायमची व्यवस्था केली. 1682 साली व्यंकोजी राजांनी पंचायतन श्रीराम मूर्ती सज्जनगडावर पाठवल्या आणि त्याची स्थापना आणि पूजा प्रत्यक्ष रामदासांनी केली. आज 350 वर्षे पूर्ण झाली तरी सज्जनगडावरील अनेक मठांमधील कार्य हे उत्तम रीतीने चालू आहे. समर्थाची आसे कृपाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळावर नीती लोकतीनी उपेक्षी कदा जय जय रघुवीर समर्थ श्री रामचंद्र की जय. मोठी परंपरा आहे. पदवीला स्त्री पुरुष
जातीभेद हा भेदभाव लागू होत नाही. संतपद हे आपल्या साधनेने आचरणाने साध्य करून घ्यायचे असते. अगं ते व्हायला पाहिजे ना. जेवढं होईल तेवढं होईल, पण कळायला पाहिजे. साधनेने आचरणाने साध्य करून घ्यायचे आहे असे सर्व संत चारित्र्यातून दिसते. वेण्णा स्वामींची जीवनकथा चरित्र त्याप्रमाणेच आहे. फरक इतकाच की त्या विधवा होत्या, संत होत्या, मठाधिपती होत्या. वेण्णा स्वामींचे चरित्र, वेण्णा स्वामींचा काळ हा 1600 शतकातला. 1628 ते 1678 पुढे 50 वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले. वेण्णा स्वामी त्यांच्या आईवडिलांची एकुलती एक अपत्य. लहानपणापासून हुशार, तीव्र आकलन शक्ती आणि कुशाग्र बुद्धी. वडिलांनी त्यांना लिहावया वाचावया शिकवले होते. रीतीप्रमाणे 12व्या वर्षी लग्न पण झाले, पण नियतीच्या मनात वेगळेच होते. लग्नानंतर अवघ्या महिन्या 2 महिन्याच्या आत पतीचं निधन झाले. वैधव्याची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळली. वैधव्यानंतर वेण्णाबाई म्हणजे वेण्णा स्वामी रामायण भागवत ग्रंथांचे अध्ययन व चिंतन करू लागले. अध्यात्माची आवड असलेल्या वेणाबाईंनी त्यातील भावार्थ जाणून घेण्याची ओढ लागली. एके दिवशी दुपारी समर्थ रामदास स्वामी माधुकरी मागण्यासाठी त्यांच्या अंगणात आले असता त्यांना वेणाबाई ग्रंथ वाचत असल्याचे दिसले. त्यांच्या कपाळी कुंकुम तिलक नसावा हे याचे त्यांना अतीव दुःख झाले. प्रेमळपणे समर्थांनी वेण्णा स्वामींना विचारले, मुली तू काय वाचत आहेस? त्याचा अर्थ तुला समजतो आहे का? समर्थांनी वेण्णा स्वामींच्या सर्व गहन प्रश्नांची उत्तरे दिली. भिक्षा घेऊन पोरीचे कल्याण होईल असे सांगून ते निघून गेले. शिष्याची मनोभूमी तयार झाली की सद्गुरू त्याच्या दारी चालत येतो असेच हे वेणाबाईंनी समर्थांच्या कीर्तनास जाऊ लागल्या. मनातील आध्यात्मिक शंका विचारू लागल्या. वेदांतावर चर्चा करू लागल्या. याचा लोकापवाद होऊ लागला. जसे मीराबाईंची कृष्णावर भक्ती तशीच माझी रामावर आहे असे सांगून त्या आपण निष्कलंक आहोत असे सांगत होत्या. लोकांनी व नातेवाईकांनी त्यांना विष पचवून ते सिद्ध करा असे सांगून त्यांना विष प्यायला दिले. त्या विषाचा परिणाम वेण्णा स्वामींवर झाला नाही. समर्थ रामदास स्वामींना हे कळल्यानंतर ते वेण्णा स्वामींच्या घरी गेले. त्यांच्या आईवडिलांना व इतर लोकांनी पश्चाताप व्यक्त केला. पण यापुढे वेणाबाई यांना आम्ही बरोबर नेणार आहोत, त्या चाफळच्या मठात राहतील असे सांगितले. चाफळला त्या वेण्णा स्वामी म्हणून आल्या. रामदासी झाल्या. समर्थांचा अनुग्रह मिळाले. स्त्रीला अनुग्रह देणारे ही बहुतेक महाराष्ट्रातलं त्या काळातलं पहिलं उदाहरण. त्यांची प्रज्ञाशक्ती जागृत झाली. त्या काव्य करू लागल्या, अभंग रचना करू लागल्या. ज्ञान विज्ञान तत्त्वज्ञान या सर्वांचा सांगोपांग अभ्यास करू लागल्या व चिंतन करू लागल्या. वेदांतावर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी पंचीकरण ह्या प्रबंधाची रचना केली. तो सगळीकडे वाखाणला गेला. सीता स्वयंवर, रामायण या ग्रंथांची रचना केली. कृष्णस्तुती, रामगुह संवाद, कौल या स्फुट प्रकरणांचे लेखन केले. त्यांच्या बरोबरील रामदासी लोकांमध्ये अतिशय आदराच्या अशा ठरल्या. समर्थ रामदास स्वामींनी कीर्तनाचा त्यांना अधिकार दिला. त्या उभे राहून कीर्तन करत असत. त्यांचे भावप्रधान भक्तिरसाने ओथंबलेले वेदांतांची बैठक असलेले कीर्तन ऐकून लोक मंत्रमुग्ध होत असत. त्यांना वामन पंडित साथ करीत असत, वीणा साथ करीत असत. त्यांचे कीर्तन ऐकायला त्या काळी गागाभट पण उपस्थित होते. समर्थांनी 1655 साली मिरज येथे मठ स्थापन केला व मारुती मंदिराची स्थापना केली. वेण्णा स्वामींना त्यांनी या मठाचे मठाधिपती केले. सर्व अधिकार व सूत्रे त्यांच्या हातात दिली. त्यांना कीर्तनाच्या साहाय्याने समर्थ संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याची अनुमती मिळाली. त्यांचे शिष्य उत्तर प्रदेश, कर्नाटक प्रांतापर्यंत सर्वत्र विखुरले गेले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांना अनुग्रह देण्याचा अधिकार समर्थ रामदास स्वामींनी दिला. म्हणजे शिष्यास गुरुत्व प्राप्त होईल हे जे त्यांच्या सद्गुरुस्तवनामधलं आहे त्याप्रमाणे त्यांनी स्वतःचा अधिकार त्यांना दिला. 1678च्या चाफळच्या रामनवमी उत्सवासाठी त्या मिरजेहून आल्या, चाफळला आल्या. त्यांना माहेरी जाण्याची ओढ लागली होती. तसे त्यांनी समर्थांना बोलवून दाखवले. समर्थांनी आपण गडावर गेल्यावर म्हणजे सज्जन गडावर गेल्यावर पाहू असे सांगितले. रामनवमीचा उत्सव सालाबादाप्रमाणे झाला व कर्तृत्वाचे साक्ष देत आहे.
सोडतील सामाजिक काळात आपल्या कर्तृत्वाने, श्रद्धेने, भक्तीने मठाधिपती झाली. पहिली मठाधिपती झाली, पहिली कीर्तनकार ठरली, अध्यात्मातली अधिकारी व्यक्ती ठरली, सर्वांना वंदनीय झाली. विधवा स्त्रीला त्या काळात कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत असे. सदा कोणाच्या आश्रयास नाही 2 मिनिटं 1 सेकंद जावे लागत असे. या काळात त्यांचे चरित्र हे अंजन घडणारे आहे. एका विधवा स्त्रीला इतके मोठे पद देऊन समर्थ रामदास स्वामींनी दाखवून दिले की अध्यात्मात लिंगभेद जातीभेदास स्थान नाही. ती अबला नाही सबला आहे. हे कार्य कर्वे यांनी पण पुढील काळात सर्वांसाठी केले व विधवांना आपल्या पायावर उभे केले. करून माणसांना हसायला लावणे अशा तऱ्हेची जी कविता असते त्याला आपण विनोदी कविता म्हणतो. पण विडंबन काव्याचे तसे नाही. विडंबन काव्यामध्ये एखादी जनमानसात प्रचलित असलेले कविता जी बहुतेक सगळ्यांना पाठ असते अशा तऱ्हेच्या कवितेचे पूर्णपणे वेगळे रूपांतर केलेले असते आणि उपहासात्मक अशी कविता ही मांडलेली असते. तर असं विडंबन काव्य करण्यात प्रसिद्ध असलेले प्र.के. अत्रे जे केशवकुमार या नावाने कविता करत असतात त्यांचं विडंबन काव्याचं जे पुस्तक आहे झेंडूची फुले त्यातील 2 कविता मी वाचून दाखवणार आहे. पहिली कविता मी वाचून दाखवणार आहे ते मंत्री ही जुलमीकडे. आता नावावरूनच लक्ष हे डोळे जुलमीकडे रोहिणी माझं पाहू नका या अतिशय रोमांटिक कवितेचं हे विडंबन आहे. त्यातला पहिला जो भाव आहे तो कसा पूर्णपणे बदलून गेला आहे हे याच्यात आपल्याला जाणवेल. आणि ही कविता सिलेक्ट करायचं कारण असं आहे की ही कविता आहे 20 एप्रिल 1952ची. त्यावेळच्या सामाजिक परिस्थिती राजकारणामध्ये काहीही फरक झालेला नाही असं आपल्याला जाणवेल. तर बघूया केशवकुमार काय म्हणतात. मंत्री हा जुलमी गडे यास पुन्हा निवडू नका. छळी तो हा फार तुम्हा यास मते देऊ नका. साधूचा आवजन सत्तेची हाव मनी मागील दारी घुसुनी खातेव हा भाव फुका. मारी उड्या टणाटणा नच अंगरी नम्रपणा मगरुरी दावी जना यास भीक घालू नको. एक वार हा पडुनी घेई शोभा करून मतमोजणी फिरफुरणी त्यात होती फार चुका. नीतीचे करी चाळे सध्या चालूच आहे नीतीचे चाळे. जनतेचे वाटोळे अन्न वस्त्र नाही मिळे स्वातंत्र्याचा विचरा. तळतळात जनतेचा भाव चढे रेशनचा. प्राण जाई गरिबांचा यास पुन्हा निवडू नका. मंत्री हा जुलमीकडे यास पुन्हा निवडू नका. छळी तो हा फार तुम्हा यास मते देऊ नका. काहीही फरक झालेला नाही असं मला जाणवलं. आता दुसरी कविता मी म्हणते ती आहे आम्ही कोण. तरी केशवसुतांची जी प्रसिद्ध कविता आम्ही कोण म्हणून काय त्याचं विडंबन आहे. आणि आता यातलं जाणवलं ते असं की केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले त्यांनी वडिलांच्या नावावरून आपलं नाव केशवसूत म्हणलं आणि प्र.के. अत्र्यांनी प्रल्हाद केशव अत्रे अशा नावामुळे आपलं नाव केशवकुमार म्हणलं. यात सुद्धा त्यांनी थोडीशी केशवसूतांची गंमतच केलेली मला जाणवली. आणि हे त्यांना लक्षात आलेलं आहे कारण या कवितेच्या सुरुवातीलाच त्यांनी म्हटले की केशवसूत क्षमा करा असं म्हणूनच हे विडंबन केलेलं आहे. तर हे केशवसूत आणि केशवकुमार हे मला जरा जास्त सांगावंसं वाटलं. तर ही थोडी कविता ही सॉनेट या प्रकारातली आहे. म्हणजे ज्याला आपण मराठीत सुनीत म्हणतो. म्हणजे 14 ओळी असतात. 4 ओळींच्या 3 कडवी आणि शेवटचं कडवं 2 ओळींचं. आणि हे साधारणपणे शार्दूल विक्रीडितं आणि हे जरा चाल मला माझ्या या आवाजात म्हणता येईल अशी वाटली म्हणून मी चालीवर म्हणायचा प्रयत्न करते. आम्ही कोण म्हणून काय रुसता दातार वेंगाडून फोटो मासिक पुस्तकात न तुम्ही हा आमचा पाहिलाय. एकंदर नवीन सगळ्या लेखकांना उद्देशून म्हटले की काही विविध प्रकारे ते पुढे कसा यायचा प्रयत्न करतात. तर ते पहिलं जे कर्वे आहे ते मुख्यत्वे करून नाशिक परक्यांना उद्देशून आहे असं मला वाटतं. मी परत वाचते. आम्ही कोण म्हणून काय पुस्तकात दाताड वेंगाडून फोटो मासिक पुस्तकात नव्हे आमचा पाहिला किंवा गुच्छतरंग अंजली कसा अद्यापिना वाचिला चाले ज्यावरती अखंड स्तुतीचा वर्षाव पत्रातून ते आम्ही परवानयातील करू चोरून भाषांतरे ते आम्ही नकुणास देऊ अगदी याचा सुगावा करी डोळ्या देखत गाली दरवडा आम्ही कुबेरा घरी
त्याचे वाग्दन वापरून लपवू ही आमुची लक्तरे काव्याची भरगत गे उभी सदा काकोटीला कोतरी धावू धावून आमच्याच कविता आम्हीच रस्त्यामध्ये दोस्तांचे गट बैसवून करूया आम्ही तयांचा उदय दुश्मनावर एक जात तुटून की लोंबवू चालतरी आम्हा सवगळा गतप्रभक्षणी होतील साप्ताहिके आम्हा सवगळा खलास होतील ना सगळी मासिके असं यांनी एकंदरच सगळ्या लेखकांवरती आश्चर्य वगैरे होतं. आता नाव आहे वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडतो. वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडतो. ही विजय पोहनेरकर यांनी 12 मार्च 2024 साली टिळक स्मारक मंदिरामध्ये हे केली होती, सादर केली होती. ती आता मी म्हणते. एक बाई लगबगीने पूजेसाठी आली, भक्तिभावाने वडाला चक्रा मारू लागली. एक बाई लगबगीने पूजेसाठी आली, भक्तिभावाने वडाला चक्रा मारू लागली. वड देवा पूजा पदरात घे, जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे रे. वड देवा पूजा पदरात घे, जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे रे. आश्चर्याने वडाने विचारलं, हाच नवरा पाहिजे? काही म्हण बाई तुला खरंच मानलं पाहिजे. आश्चर्याने वडाने विचारलं, हाच नवरा पाहिजे? काही म्हण बाई तुला खरंच मानलं पाहिजे. तेव्हा बाई काय म्हणते, काय करणार वड दादा, खूप विचार केला, हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला. काय करणार वड देवा, खूप विचार केला, हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला. वड म्हणाला, एवढे दुर्गुण असून सुद्धा याचीच निवड केलीस? वड म्हणाला, एवढे दुर्गुण असून सुद्धा याचीच निवड केलीस? म्हणून माय मला तुझी फार दया आली. म्हणून माय मला तुझी फार दया आली. तेव्हा बाई म्हणते, वड देवा तसं काहीच नाही. असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही. वड देवा तसं काहीच नाही. असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही. दुसरा नवरा मागायचा मी थोडा विचार केला, पण कल्पनेनेच माझा जीव कासावीस झाला. दुसरा नवरा मागायचा मीही थोडा विचार केला, पण कल्पनेनेच माझा जीव कासावीस झाला. जास्तच बिलंदर निघाला तर काय करायचे, म्हणून म्हणलं ह्याच्यासाठीच वडाभोवती फिरायचे. जास्तच बिलंदर निघाला तर मग काय करायचे, म्हणून म्हणलं ह्याच्यासाठीच वडाभोवती फिरायचे. तुम्हाला माहितीच आहे वडदेवा, मीही काही कमी नाही. बिचाऱ्याच्या डोक्याला एक केस सुद्धा ठेवला नाही. तुम्हाला माहितीच आहे वडदेवा, मीही काही कमी नाही. बिचाऱ्याच्या डोक्याला एक केस सुद्धा ठेवला नाही. अधूनमधून गुडगुड करता, मी थोडंसं ऐकते, एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देते. अधूनमधून गुडगुड करतं, मी थोडंसं ऐकते, एका कानाने ऐकून दुसऱ्याने सोडून देते. माझी आई म्हणाली, नवरा बदलायचा नाही. आता मगाचा जो आतून आवाज आहे ना, माझी आई म्हणाली, नवरा बदलायचा नाही, एवढा बावळट माणूस तुला कुठेच माझी आई म्हणाली, नवरा बदलायचा नाही, एवढा बावळट माणूस तुला कुठेच मिळायचा नाही. मग तुम्हीच सांगा वडदेवा, आईचं मन मोडू का? नशिबाने मिळालेला चांगला माणूस सोडू का? तुम्हीच सांगा वडदेवा, आईचं मन मोडू का? नशिबाने मिळालेला चांगला माणूस सोडू का? वयोवृद्ध झाडाने मग गडगडाटी हास्य केलं. वड म्हणाला, बाई तुला दोन्ही हात जोडले. वयोवृद्ध झाडाने मग गडगडाटी हास्य केलं. वड म्हणाला, बाई तुला दोन्ही हात जोडले. आणि आता ह्या शेवटच्या 2 ओळी मला फार आवडल्या आहेत. वड म्हणाला, बाई न विसरता पूजेसाठी दरवर्षी येत जा, झाडासाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा. न विसरता पूजेसाठी दरवर्षी येत जा, झाडासाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा. कवी अशोक नायगावकर यांचे नवकाव्य वाचणार आहे शाकाहारी. पुरुष हा अत्यंत कोमल मनाचा असतो, जे त्यांचं म्हणणं आहे. महिलांना हे कदाचित पटणार नाही, पण सत्य सांगणं हे कवी म्हणून माझं कर्तव्य आहे. बघा बरं, पुरुषांकडे काय असतं?
फक्त एक बॉलपेन. आणि महिलांकडे पहा, उलटणं, झारा, लाटणं, रवी, केवढ्या वस्तू फेकून मारायला. पण कलात्मकता म्हणाल, अजिबात नाही. एकदा आमच्या हिनं मला मेथीची जुडी दिली निवडायला. मेथीची एक काडी मी अलगद हातात घेतली. हे पान तोडू का ते पान तोडू, कशासाठी तोडू असा विचार केला. ही विवेकबुद्धी आपल्याकडे आहे, पण महिलांकडे बिलकुल नाही. त्या कशी जुडी निवडतात, अशी पानं भराभरा एकीकडे, काड्या दुसरीकडे. अहो 10 मिनिटामध्ये त्या जुडीची पार वाट लावून टाकतात. घराघरामध्ये केवढी क्रूरता असते हे बायका नाही सांगू शकणार. त्यासाठी माझ्यासारखा कोमल मनाचा कवी जन्माला यायला हवा. आपण बाजारात जातो, दुधी हलवा करण्यासाठी कवळा दुधी घेतो, त्याच्यावरून असा हळूवार हात फिरवतो. बायका काय करतात, त्याच्या गळ्याशी खचकन नख खुपसतात आणि अंदाज घेतात. काय तुम्हाला माहित नाही? नसणारच हो. तुमचं लक्ष भट्टीकडेच असतं ना. आता जरा स्वयंपाकघरात डोकवा. सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली. डोळ्यांची आगात आग होते नुसती. ते भाजलं जातंय वांग, ते भाजलं जातंय हो वांग. माझं मन कसं भरून आलं बघा. तुम्हाला सांगतो, तुम्ही 5-6 वेळा सराव केलात ना, तुमचंही मन अगदी भरून येईल. निथळतंय त्वचेतून पाणी, टपटप 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 तडतडते मोहरी. आणि हा अखेरचा फडफडाट चाललाय कढीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात. माझं कोमल मन भरून आलंय. फुलपाखरं तडफडत आहेत असं वाटतंय हो मला. आणि आमची ही काय म्हणतेय, अय्या काय खमंग फोडणी झालीये म्हणून सांगू. अरे कसल्या समानतेच्या गोष्टी करताय. तिखट टाकलं जातंय भाजीच्या अंगावर आणि डोळ्यात. पिळवणूक चालली आहे आंब्याची. वरवंट्याखाली पाट्यावर चिरडली जाते मीठ मिरची. आणि बत्ता घातला जातोय नाजूक वेलदोड्याच्या डोक्यात. फडक्याने गळा आवळून, मुसक्या बांधून धड्याला फासावरच चढवलं जातंय चक्का करण्यासाठी. दिवसा ढोळ्या, भर दिवसा मक्याच्या कणसाला दिलं जातंय विस्तवाच्या तोंडी. आणि वर मीठ, तिखट, लिंबू चोळलं जातंय जखमांवर. हे काय चाललंय सारं. आणि म्हणे युगानुयुगे आम्ही आहोत शाकाहारी. आता हे ऐकून तुम्हा महिलांना वाटलं असेल, नाही गावकर तुम्ही की नाही आम्हाला उजेड दाखवला. हजारो वर्ष अंधकारात आम्ही ही क्रूर कृत्य करतच आलोय. उद्यापासून स्वयंपाकघरात अजिबात पाऊल टाकणार नाही असा गैरसमज होऊ देऊ नका. आता मी असे आश्वासन देतो की स्वयंपाक करणे हा महिलांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही पुरुष मंडळी येथून पुढे त्या फंदातच पडणार नाही. मी पण 3 छोट्या विनोदी कविता वाचणार आहे आणि त्या तिन्ही कवितांचा आशय एकच आहे. ते छोट्या आहेत एकदम. 5 मिनिटं पण नाही लागणार. वेळ पाहिजे 5 मिनिटं. पहिली कविता आहे परी, मंगेश पाडगावकर. मी कुठे म्हणालो परी मिळावी, एवढेच की जरा बरी मिळावी.
प्रयत्न मनापासून आहेत मग किमान एक तरी मिळावी. स्वप्नात तशा खूप भेटतात, कधीतरी खरी मिळावी. हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी. गालावरी खळी नको तिच्या, गालावरी खळी नको तिच्या, फक्त जरा हसरी मिळावी. चंद्रा इतकी सुंदर नकोच, फक्त जरा लाजरी मिळावी. मी कुठे मिळालो परी मिळावी, एवढंच ती जरा बरी मिळावी. ही पहिली मंगेश पाडगावकरांची कविता होती. दुसरी कविता आहे युवती, संकर्षण कराडे, जो आत्ताचा सध्याचा खूप फेमस कवी आणि नाटककार आणि अभिनेता आहे. त्याची खूप छान कविता आहे, युवती नाव आहे त्याचं. अरे कोण ती युवती मित्रा जाता मनातून जात नाही. अरे कोण ती युवती मित्रा जाता मनातून जात नाही. तिला पाहिले रे पाहिले की मी माणसातला माणूस राहत नाही. जुळू दे लवकर प्रेम आमचं, पळू दे गाडी बुंगाट. जुळू दे लवकर प्रेम आमचं, पळू दे गाडी बुंगाट. होताच मेकअप माझं, तुझं जुळवून देईन झेंगाट. मित्र मला म्हणतो, प्रेमाच्या तर गाड्या तुझ्या फारच बुंगाट पळतात. प्रेमाच्या तर गाड्या तुझ्या फारच भुंगाट पडतात. तुझ्यापेक्षा तिच्या भावना जास्त मला कळतात. लग्न तिचं झालंय मित्रा, तिला नवरा दीर न जाऊ आहे. जिला कोपऱ्यात तुला भेटायचंय त्या पोरीचा मी भाऊ आहे. मी जीप जाऊन म्हणतो की थोड्या थोडक्या करता मित्रा नको मॅटर घडवू. थोड्या थोडक्या करता मित्रा नको मॅटर घडवू. कोपऱ्यात भेटतो तुला मी पण इथं नको बनवू. आधीच ताप होता मला, मी रात्रभर कणत होतो. अरे ती नाही रे, तिच्या बाजूची पोरगी मी म्हणत होतो. आणि तिसरी पण सेम आशय, तिन्ही कवितांचा आशय एक आहे, तुम्हाला कळेलच. साठीचा गझल, विंदा करंदीकरांची कविता आहे. साठीचा गझल. सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी. सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी. हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. आम्हीही त्यात होतो, खोटे कशाच बोला. आम्हीही त्यात होतो, खोटे कशाच बोला. त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी. उगवायची उषा आमुची तिच्याच नेत्री. उगवायची उषा आमुची तिच्याच नेत्री. अन मावळवायची संध्या तिच्याच ओठी. दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून. दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून. नेसायचे मुमुक्षू इस्त्री करून छाटी. मुमुक्षू म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जे आता ज्यांची इच्छा आहे की आता ह्याच्यातून मुक्त व्हावं असेल. आणि छाटी म्हणजे संन्यासी जे भगव वस्त्र करतात अंगावरचं. तर ते दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून. नेसायचे मुमुक्षू इस्त्री करून छाटी. जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारुतीला. जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारुतीला. तेव्हा पाहायची हो मूर्ती वळून पाठी. प्रत्यक्ष भेटली का, प्रत्यक्ष भेटली का नवती तशीच जरुरी. प्रत्यक्ष भेटली का नवती तशी जरुरी. स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी. हसतोस काय बाबा तू 22शीतला बुट्टा. हसतोस काय बाबा तू 22शीतला बुट्टा. त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी. त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी. त्याच्यानंतर विडंबन पण मी केलं होतं. विडंबनही ऐकलं. मुक्त छंद एक त्याच्यातला प्रकार राहिलेला आहे, ज्याच्यामध्ये अनुप्रासही नाही, यमकही नाही, रूपकही नाही, मुक्त असतं. कशाला टला ट पला प सल असं काही सापडेलच असं नाही. आणि त्यात हे मुक्तपणे जे म्हटलेलं आहे ते मिलिटरीतल्या लोकांनी म्हटलेलं आहे, पुरुषांनी म्हटलेलं आहे. लेफ्टनंट, कर्नल, जनरल, प्रत्यक्ष त्यांची जेव्हा मिटिंग चाललेली असते तेव्हा एक कर्नल उठतात आपले शरद पाटलांसारखे, काव्य करतात. तसं त्यांनी काव्य केलेलं आहे. त्यामुळे हे त्याच्यातनं बरंच काही सांगितलेलं आहे. जरी मुक्त असलं तरी खूप अर्थ सांगितलेला आहे. पण भाषा थोडीशी पंजाबी स्टाईल शब्दांचे उच्चार करण्याचा प्रयत्न त्यांनी केले. त्यांनी जसं केलं तसं जमेल की नाही माहिती नाही, पण आपण बघूया. जगत में कोई न परमंट. जगत में कोई न परमंट. तेल चमेली चंदन साबुन. तेल चमेली चंदन साबुन. चाहे लगाओ सेंट. जगत में कोई न परमंट. जगत में कोई न परमंट.
आवागमन लगी जगत में, आवागमन लगी जगत में। जगत है रेस्टोरेंट ओ प्यारे, जगत है रेस्टोरेंट। अंत समय जब उड़ जाएंगे, अंत समय जब उड़ जाएंगे, तेरे तंबू या टेंट, तेरे तंबू या टेंट। जगत में कोई न परमानेंट, जगत में कोई न पेरमेंट। हरिद्वार चाहे मथुरा काशी, हरिद्वार चाहे मथुरा काशी, घूमे दिल्ली के कैंट, घूमे दिल्ली के कैंट प्यारे, घूमे दिल्ली के कैंट। ध्यान प्रभु का अंदर रखना, ध्यान प्रभु का अंदर रखना। पहनो धोती या पैंट, पहनो धोती या पैंट। जगत में कोई न परमानेंट, जगत में कोई न परमानेंट। राष्ट्रपति या जनरल कर्नल, राष्ट्रपति या जनरल कर्नल, या हो कोई लेफ्टिनेंट, या हो कोई लेफ्टिनेंट। काल सभी को खा जाएगा, काल सभी को खा जाएगा। लेडीज हो या जेंट, लेडीज हो या जेंट। जगत में कोई न परमानेंट, जगत में कोई न परमानेंट। साधु संगत की संगत कर ले, साधु संग की संगत कर ले। ये सच्ची गवर्नमेंट, ये सच्ची गवर्नमेंट। लाल सिंह कहे इस ऑफिस में, लाल सिंह कहे इस ऑफिस में, कभी न रहे ना एब्सेंट, कभी न रहे ना एब्सेंट। जगत में कोई न परमानेंट, जगत में कोई न परमानेंट। सजली ती काव्याने नटली ती, प्रखर अलंकाराने सुशोभित झाली ती। अमृताच्या पैजा जिंकून जगन्मान्य झाली ती, माझी मराठी, मराठीच माझी। याबरोबरच म्हणजे आपली मराठी किती वाङ्मयाने परिपूर्ण आहे आणि वेगवेगळे वाङ्मय प्रकार कसे आहेत याचं छोटंसं दर्शन आपल्याला ह्या कार्यक्रमात दिसणार आहे। सादर करणारे सलील कुलकर्णींची स्पायडरमॅनची बायको। स्पायडरमॅनची बायको म्हणाली, स्पायडरमॅनची बायको म्हणाली, आमचे हे भलते चिकट। स्पायडरमॅनची बायको म्हणाली, आमचे हे भलते चिकट। चिकट नुसते भिंती पुरते, कामे करतात सगळी फुकट। चिकट नुसते भिंती पुरते, कामे करतात सगळी फुकट। कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं, कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं। नवीन घरात गेले तर हो घरात नुसती जळमट, नवीन घरात गेले तर हो घरात नुसती जळमट। घाई घाई छत जमीन झाडायची सोय नाही, घाई घाई छत जमीन झाडायची सोय नाही। कुठल्या कोपऱ्यात बसले असतील याचा काही नेम नाही, कुठल्या कोपऱ्यात बसले असतील याचा काही नेम नाही। स्पायडरमॅनची बायको म्हणाली, एक ड्रेस घालून फिरतात, एक ड्रेस घालून फिरतात। धुणं नाही इस्त्री नाही, धुणं नाही इस्त्री नाही। जब्बा नको सूट नको कसली म्हणून हाऊस नाही, जब्बा नको सूट नको कसली म्हणून हाऊस नाही। कसला मेला अचरट ड्रेस, कसला मेला अचरट ड्रेस। तसेच जातात भटकायला, तसेच जातात भटकायला। दाढी नाही अंघोळ नाही, उठून लागतात लटकायला। दाढी नको अंघोळ नको उठून लागतात लटकायला। ढिम्म बघत राहतात नुसते, ढिम्म बघत राहतात नुसते, पापणी सुद्धा हलत नाही हो। ढिम्म बघत राहतात पापणी सुद्धा हलत नाही। काय नक्की मनात आहे चेहऱ्यावरती काही कळत नाही, काय नक्की मनात आहे चेहऱ्यावरती काही कळत नाही। स्पायडरमॅनची बायको म्हणाली, असं कसं घेऊन यांना लग्न मुंजीत जायचं सांगा, असं कसं घेऊन यांना लग्न मुंजीत जायचं सांगा। उत्सव मूर्ती बाजूला आणि यांच्या समोर रांगा,
उत्सव होती बाजूला आणि यांच्या समोर रांगा. पोरं बाळ लक्ष नाही, किती रडू किती बोलू. पोरं बाळ लक्ष नाही, किती रडू किती बोलू. पेपरमध्ये रोज फोटो, त्याचं काय लोणचं घालू. पेपरमध्ये रोज फोटो, त्याचं काय लोणचं घालू. पोरांनाही जरा आवडच होतं. पोरांनाही जरा आवडच होतं. एकदा शाळेत गेले होते. पोरांनाही जरा आवडच होतं. एकदा शाळेत गेले होते. मास्तर समोर जाळं टाकून उलटं लटकून बसले होते. मास्तर समोर जाळं टाकून उलटं लटकून बसले होते. स्पायडरमॅनची बायको म्हणाली, घरात मी 24 तास, बाहेर हे वाऱ्यावर. घरात मी 24 तास, बाहेर हे वाऱ्यावर. घरी परत येईस तोपर्यंत माझा जीव नसतो हो थाऱ्यावर. लटकत जातात इकडे तिकडे, लटकत जातात इकडे तिकडे. चिकटून बसतात भिंतीला, चिकटून बसतात भिंतीला. समजा जाळं तुटलं तर, समजा डिंक संपला तर. खरं सांगू, बोलते यांना, मग माझी मलाच येते की, मग माझी मलाच येते की. दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव. दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव. असे हे आणि अशी मी, असे हे आणि अशी मी. नातं आमचं धाग्याचं, नातं आमचं धाग्याचं. सोसायचं झेलायचं तरी सुद्धा भाग्याचं. एक मात्र खरं आहे, बाहेर जेव्हा काहीच नसतं, बाहेर जेव्हा काहीच नसतं, आमचं ध्यान कसं सांगू, मलाच येऊन चिकटून बसतं. गतजन्मीची प्रथम दर्शनानी ओळख पटली. गतजन्मीची प्रथम दर्शनानी 7 जन्मीची नाती जुळली 7 पावलांनी. 7 जन्मीची नाती जुळली 7 पावलांनी. जुळल्या कुठे राशी, कुठे जुळवणी गुणांनी. जुळवला संसार सारा हात हाती जुळवणी. अर्थाजनाचे कार्य मी संसार साधवा तिने. संगोपनी दोन्ही मुलांच्या आयुष्य गेले बहरुनी. आनंद संसारातला आई बाबा बंधू भगिनी. संसार झाला सोहळा नातवांच्या संगतीनी. संसार झाला सोहळा नातवांच्या संगतीनी. राग लोभाच्या क्षणी वादी प्रतिवादी दिनी. राग लोभाच्या क्षणी वादी प्रतिवादी दिनी. दिवस सरतो वाद सरतो रात्र प्रेमाची धनी. दिवस सरतो वाद सरतो रात्र प्रेमाची धनी. दृश्य प्रेमाची फुले उमलती जरी अधमधुनी. दृश्य प्रेमाची फुले उमलती जरी अधमधुनी. खोल प्रेमाची मुळे सघन संस्कारी मनी. खोल प्रेमाची मुळे सघन संस्कारी मनी. झाली सुखाची देणी घेणी एकमेकांचे ऋणी. झाली सुखांची एकमेकांचे ऋणी. ऋण कसे फेडावयाचे जाणीव उरलेल्या क्षणी. झाली सुखाची देणी घेणी एकमेकांचे ऋणी. ऋण कसे फेडावयाचे जाणीव उरलेल्या क्षणी. 5 दशके पूर्ण झाली एकत्र सौख्ये राहुनी. 5 दशके पूर्ण झाली एकत्र सौख्ये राहुनी. साकडे आता प्रभूला एकत्र जातू घेऊनी. साकडे आता प्रभूला एकत्र जा घेऊनी. साकडे आता प्रभूला. लघुनाट्य अभिवाचन. विनिताची झाली बिनी. मला खरं याचं नाव ठेवायचं होतं विनयाची झाली बिनी. तिथूनच विनोदाला सुरुवात झालेली आहे. पहिला डायलॉग. लेखिका अलकनंदा भानू, सादर करत्या अंजली रोडे, आशा जोशी आणि अलकनंदा भानू. आई, तू दादाकडे जाऊन राहून आलीस आणि तुझ्यात इतका बदल झाला. हो, हे बघ ना. अरे त्या सोनूने मला शर्ट पॅन्ट घालायला लावली. अगं बाई सासूबाई, सोनूला तर सोनू झाली का? अगं सासूबाई काय म्हणतेस मला, विनी म्हण विनी. काय गाई, केवढा बदल तुझ्यात. फक्त 3 महिन्यात. तू माझ्या बायकोला सांगितलं होतंस ना मला सासूबाई म्हणत जा. हे बायको म्हणत जाऊ नकोस रे तिला. अरे चिनूला बायको काय म्हणतो, सरळ सरळ चिन्मय किंवा चिनू म्हण. मग सोनूने कसं मला 3 महिन्यात बदलून पाठवलं.
चिनू सॉरी हं बेटा, तुला सासूबाई म्हणायला लावलं. पण मी आता तुला सांगते, आता मात्र तुम्ही दोघांनी मला विनीचं म्हणायचं. जरा हळू. सासूबाई विनी काय आणि नावाने हाक मारू. तुमचं नाव तर विनीता आहे ना. अगं हो, किती जुनाट नाव आहे विनीता. बघ सोनूनी कसं बदलून टाकलं. बरं आई, ती तुझी मोठी सून माझी वहिनी, जिला आम्ही सोनल वहिनी म्हणायचो, आता तुला सोनू म्हणायचं. मग संदीप दादा काय म्हणतो तिला? नॉट संदीप, आता दादाला सँडी म्हणायचं. सँडी त्यांनी बजावले बरं का मला. मी चिरागला आता चिरू म्हणायचं. चिरू कसलं? छे छे. चिरू कसलं? तर चिरू नको तर शिरा म्हण. मिसेस विनी वर्तक, यू आर अ टोटली चेंज वुमन. Oh, you are on the family way. I am going to be grandma and granny again. थांब, आज रात्री सोनूला फोन लावते. केवढी उत्सुकता आहे. चिनूच्या पोटी बाळ येणार ते, मुलगा की मुलगी. सँडी आणि सोनूला 2 मुलगी बरं का, खूप छान करतात. माझ्याशी मात्र त्यांची खूप चांगली दोस्ती आहे त्यांची बरं का. बरं, आता तुम्ही दोघे इथं बसा, मी तुमची दृष्ट काढून टाकते. आई, सोनू बहिणीच्या अमेरिकन संस्कृती दृष्ट काढलेली चालते वाटतं. आणि चालते काय विचारतोस, पळते. इथून गेल्यावर पहिल्या दिवशी मी सँडी, सोनू, बंटी आणि बॉबी सगळ्यांची दृष्ट काढली होती. त्याच्यावर इतके खुश झाले म्हणून सांगू. तरी ते मला मिठीच मारली. बसा हं जरा, मी आले चेंज करून आणि मीठ मोहऱ्या घेऊन. काय ग चिनू, वहिनीनी काय जादू केली आईवर? ती आणि तो एकाच वर्गातल्या ना. अरे काही नाही, तुला आठवतंय का आई अमेरिकेला जायला तयार नव्हत्या. सोनू आणि संदीप भाऊजींना मी फोन केला होता, तेव्हा भाऊजी मला म्हणाले, अगं आईला विमानाची भीती वाटते. हो, आणि तिच्या मैत्रिणी माधुरी मावशी, वसुधा मावशी त्यांच्या मुलींकडे अमेरिकेला चालल्या होत्या. नंतर मी बहिणीला फोन करून आपली गोड बातमी सांगितली. आणि मग तुमच्या माधुरी मावशी आणि वसुधा मावशीनी, म्हणजे आत्ताच्या मधू आणि वसू, त्यांनी सँडी आणि सोनूचे असे काही कान भरले की मी तुम्हा दोघांना स्पेस देत नाही असे. अरे बापरे. मग काय, माझ्या अमेरिकेत हरी उच्चर बांगडी. सँडीने व्हिसा तिकीट पाठवलं आणि विमानात मधू आणि वसू यांच्यामध्ये मी त्यांच्या घट्ट धरून पोचली की तिकडे. त्या दोघींच्या मुली पण बोस्टनला. मग 2 आया, 2 मुली, एक घरची मोठी सून. त्यांनी जी काही गंमत कसली मला बदलायची, मला धरलेचे पार बदलूनच टाकले. आणि आमची विनीता वर्तक खूप गोड अशी विनी झाली. ही एकतर महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या या वाचक आपण कट्ट्याला सुरुवात केलेली आहे आणि 18 वर्ष पूर्ण झाली आहे. त्यामुळे महिला दिन हा एक विशेष प्रकार. आणि दुसरं म्हणजे साहित्य संमेलन असा आपण विषय ठेवलेला आहे, तर त्याला अनुसरून असे विविध रंग आपण सादर करत आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्या या दोघी उद्योजिका महिला यांची थोडक्यात मुलाखत घ्यावी असा आम्ही एक वेगळेपणाने विषय आपल्या पुढे प्रस्तुत सादर करत आहोत. ही स्वाती सरदेसाई सगळ्यांची ओळख आहेच, पण आता वेगळेपणाने तिने किती वर्ष, पूर्ण 34 का 35 वर्ष तिने नोकरी केलेली आहे आणि एका उच्च पदावरनं ती निवृत्त झाली. तिची जिथे सर्व्हिस होती ती नॅशनल इन्फॉर्मेटिव्ह सेंटर, इथून ती डायरेक्टर म्हणून निवृत्त झालेली आहे. पण आपल्याला एवढं माहिती नसतं, त्यामुळे त्या अनुषंगाने तिला बोलतं करायचं आहे. आणि दुसरी आपली मैत्रीण ही पद्मजा, तर ती सुद्धा तिच्या यजमानांच्या बरोबरीने ॲडॅप्ट या इलेक्ट्रॉनिक याच्यामध्ये तिने व्यवसायात ती त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून ती त्यांच्याबरोबर साथ देते. तर आपण आता या दोघींची बरेच वर्ष तिने पण सांभाळलेलं आहे. तिने एकटीने पण काही वर्ष सांभाळलेलं. पण म्हणजे या दोघींच्याबद्दल विशेषत्वाने त्यांच्या कारकिर्दीबद्दल आपण जाणून घेऊ असा आम्ही एक वेगळेपणाने विषय ठरवलेला आहे. तर मला दोघींना मिळून असा एक प्रश्न विचारायचा आहे की आता आपण महिला दिन साजरा करतोय, पण त्या काळामध्ये त्यांच्या आईवडिलांनी, म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच, आपल्याला शिकवलं. त्यावेळेला महिला दिन हे माहिती पण नव्हतं. 75 साली तो सुरू झाला.
पण त्याच्या आधीच त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली आणि त्यांनी मध्ये कुठेही हे न थांबता खंड न पडता आपला व्यवसाय किंवा नोकरी सुरू ठेवली. तर अशा तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये असे काय तुम्हाला काही वेगळ्या संधी मिळाल्या का, हा एक माझा प्रश्न आहे. आणि त्याच्याच अनुषंगाने मी त्या दोघींना बोलतं करण्यासाठी माझा दुसराही प्रश्न विचारते आहे की एक स्त्री म्हणून एकाचं उत्तर देतं मग बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी अतिशय नशीबवान आहे, कारण मला करिअरमध्ये अशा प्रचंड संध्या मिळाल्या आणि मी जे काही काम केलं त्याचं नॅशनल लेवलला आणि सगळ्या लेवलला अत्यंत उत्तुंग कौतुक झालं. आणि कधी मागे जाऊन बघितलं तर वाटतं त्याच्यामध्ये कष्ट आणि सातत्य आणि कायमची बाई म्हणून आणि घरातलं आणि बाहेरचं याची तारेवरची कसरत याच्याबद्दल आम्ही बोलणार. पण खरंच नशिबाने म्हणजे माझं शिक्षण मी तसंच केलं होतं आणि सॉफ्टवेअरमध्ये किती वर तुम्ही जाऊ शकता. आणि गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे तुम्हाला सगळ्यांना रजिस्ट्रेशन किंवा लँड रेकॉर्ड्स किंवा कोर्टाचं सॉफ्टवेअर या सगळ्या प्रोजेक्टचं सॉफ्टवेअर मी जिथे नोकरी केली पुणा NICमध्ये साधारण 500 लोक तिथे कामं करतात, त्याची मी हेड म्हणून शेवटी रिटायर झाले. तर ही ॲप्लिकेशन्स आपण महाराष्ट्रात करून भारतभरात नेली, याचं आमचं त्याच्यामध्ये मेन कौशल्य होतं. तर लोकांना सांभाळून मोटिवेट करणं हे महत्त्वाचं काम सगळ्यात असतं आणि खूप अडीअडचणी येतात आणि आमच्या वरतीसुद्धा काही बऱ्याच बायका होतात. तर माझ्या असं लक्षात आलं की त्यांची सहनशीलता आणि लोकांना अकोमोडेट करण्यामुळे बऱ्यापैकी कामसुद्धा जास्त मोठं होऊ शकतं असं मला मिळालेलं आहे. आमची कंपनी ही फॅमिली म्हणजे कौटुंबिक संस्था आहे, म्हणजे माझ्या सासऱ्यांनी चालू केली आणि सासऱ्यांनी जेव्हा चालू केली तेव्हा त्यांच्याबरोबर खांद्याला लावून माझ्या सासूबाईंनी पण त्याच्यात मदत केली, अकाउंट्स वगैरे सगळं बघून त्यांनी मदत केली. त्यामुळे तशी पार्श्वभूमी आमच्या इथे तयारच झाली होती. आणि आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आमचं साधारण शिक्षण सेम होतं दोघांचं. त्यामुळे आता हा म्हणजे तो आधी कामाला लागला, मी आपलं लग्न झाल्यावर जरा 6 महिने गेल्यावर मग मी पण कामाला लागले. पण आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा इलेक्ट्रॉनिक्स असं कमी होतं आमच्या ह्याच्यात आणि इलेक्ट्रिकल जास्त होतं. आम्ही पूर्वी भूकंप मापनसाठी यंत्र करायचो, नंतर वेगवेगळे पॅरामीटर्स म्हणजे इलेक्ट्रिसिटीचे वगैरे मोजायला रेकॉर्डर्स म्हणून असतात, ते शाई आणि पेन असतं त्याला आणि ते त्याच्यावर रेकॉर्ड होतं. तर असे बनवायचो. ते माझ्या सासऱ्यांनी सगळं चालू केलं होतं. तर त्याच्यातनं आम्ही इलेक्ट्रॉनिक्सकडे, कारण आमचा विषय इलेक्ट्रॉनिक्स होता त्यामुळे आता इलेक्ट्रॉनिक्सकडे वळायचं. तर आमचा एक मित्र होता, तो पण मदतीचा होता. त्या अशाने आम्ही इलेक्ट्रॉनिक्सची सुरुवात केली. मग त्याच्यात ट्रान्ड्युसर्स म्हणजे एका पॅरामीटरचं दुसऱ्या पॅरामीटरमध्ये चेंज करणारे हे असे बनवायला आम्ही सुरुवात केली. तर त्यावेळेस आमची अगदी सुरुवात होती, म्हणजे आमची जरी सासऱ्यांची कंपनी असली तरी आम्ही दोघांनी जे चालू केलं त्याला म्हणजे अगदी अगदी सुरुवातीपासून सुरू केलं. तर तेव्हा आमची म्हणून जी कंपनी चालू केली त्याच्यात कोणी नव्हतं, म्हणजे असे खालचे वगैरे. म्हणजे आमच्या सगळ्यांनी आपलं आपलं टेबल पुसायचं, आपलं झाडायचं, आपलं हे करायचं असं सुरुवात केली होती. आणि मग हळूहळू आम्ही वाढत हे गेलं. आणि घरून सासूबाईंचा बाहेर पाठिंबा होता, त्यामुळे खूपच त्यांचं कर्तृत्व आहे. त्यांनी मला खूप पाठिंबा दिला. घरातलं मला एक पण बघायला लागलं नाही त्यांच्यावर, सगळ्या बघायच्या. आणि त्यामुळे मग मी काम करायला जी सुरुवात केली साधारण 84 पासून मी पूर्णपणे बघायला सुरुवात केली. ते आत्ता 2000 किती 22-23 पर्यंत केली. व्हेरी गुड. तुमच्या मला दोघींना असं विचारायचं आहे की तुमच्या या कारकिर्दीमध्ये अशी काही संधी आली का तुम्हाला की ज्याचा तुम्हाला अगदी अविस्मरणीय असा प्रसंग की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात आलं की अरे आपल्याला एक वेगळेपणाने आपल्याला ही संधी मिळते आहे आणि आपण त्याचा लाभ घेऊ शकतोय. तर असं काही असेल एखादं तर जरूर सांगा. असे बरेच प्रसंग
विषय काढलेले. एक नंतर 84 साली नॅशनल गेम्स नावाचं आपल्या इथं गेम्स झाले महाराष्ट्रात. तर त्याचं सॉफ्टवेअरचं हेड दिल्लीतला कोणी आमचं नॅशनल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ऑफिस आहे आणि NIC दिल्ली हे हेड ऑफिस आहे. तर असं ठरलं की तिकडनं कोणीतरी यावा हेड म्हणून, त्या प्रोजेक्टचा इन्चार्ज म्हणून. पण डायरेक्टर जनरलनी सांगितलं नाही, हे स्वाती सरदेसाई बघतील आणि त्या प्रोजेक्टचं त्यांनी मला हेड केलं आणि माझ्याबरोबर जवळजवळ 150 सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट्स होते आणि मी सगळ्या स्टेजवरती सकाळी 7ला काम केलं की रात्री 2पर्यंत असं 1.5 महिना मी करत होते. म्हणजे फिजिकली शक्य नव्हतं. आणि ही म्हणली तसंच खरं तर माझं सगळं करिअर सासूबाईंनी 15 ते 20 वर्ष लग्न झाल्यानंतर मी किचनमध्ये पाय ठेवलेला नाही आणि सगळं त्यांनी सांभाळलेलं आहे. आणि त्यामुळे सुरुवात 15 वर्ष पुष्कळ झाल्यानंतर त्याच्या पुढे मात्र मग म्हणजे असं वाटलं अडचणी येऊ शकतात असं. तर त्यांनी सगळं घर सांभाळलं आणि ह्या 1.5-2 महिन्यात तर प्रचंड प्रॉब्लेम होते घरात. पण त्यांनी काही माझ्यापर्यंत येऊन दिलं नाही. फक्त माझी मुलगी तेव्हा 5वीला का 6वीला होती. ते मी मर्यादा विचारणार आहे. हां, तर तिने मला काय केलं, विचारते तू संधीच्या बद्दल सांग. तर तिने मला मी तिला असं मस्त त्याचे पॅम्पलेट्स बुकलेट्स आणि तुला स्विमिंगला येणारे बघायला असं काहीतरी सांगायची. तर ती त्याच्यावर खुश व्हायची. म्हणजे इतकी चटणी सगळं आणून आपटलं, हे तुझं घे पण तू चाला गेली. असं सगळं त्यांनी व्यवस्थित सासूबाईंनी सांभाळल्यामुळे या संधीचा मला फायदा घेता आला. आणि दुसरी एक संधी मिळाली होती दिल्लीला. माझ्या संधी कमी आहेत. ते म्हणजे दिल्लीला जी सगळ्यात हायएस्ट पोस्ट आहे आमच्या ऑर्गनायझेशनची डायरेक्टर जनरल, ती दिल्लीतच असते. तर त्याच्यासाठी मला विचारलं होतं की तुम्ही याल का आणि तुम्ही अर्ज भरा. तर जस्ट डायरेक्टर जनरल होते त्यांनीच विचारलं आणि ते PIFRचे हेड होते डॉक्टर शरदीप, कोणाला माहीत असतं. तर मी स्पष्टपणे सांगितलं मी पुणे सोडून सर येऊ शकत नाही. कारण आता मी अशा स्टेजला आहे की फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी सासूबाईंच्या गरजा, मुलगी पण मोठी होती आणि घरात आणि माझे मिस्टर अतिशय इंटरनॅशनल लेवलला माझ्या चौपट काम करणार आहेत. त्यामुळे घर कुणीतरी बघायला लागेल, त्यामुळे मी नाही येऊ शकत. तर त्यांना ते इतकं आवडलं की स्पष्ट फोन करून सांगितलं. तर ते एवढं कोणी करत नव्हतं की एकच संधी. आणि मलाही दिल्लीला अजिबात जाण्यात इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे मी त्याला नाही गेले. आणि ते कसं पॉलिटिकल काम झालं असतं, आहे टेक्निकलपर्यंत होतं. तिथं सगळ्या मिनिस्ट्रीमध्ये कॉम्प्युटरायझेशन करायचं म्हणजे मग ते सगळा गोंधळ असतो आणि सगळी ऑर्गनायझेशन हाकायची नॅशनल लेवलला. असा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अनुभव मला वाटलं स्वतःला की आपल्याकडे नाही आहे. हे मी त्यांना प्रांजळपणे सांगितलं. म्हणजे त्यांनी ठीक आहे म्हणाले. आमच्या कंपनीत मी प्रोडक्शन बघायचे. मी अकाउंट्स किंवा याच्यात कशात नव्हते. माझं सगळं हे R&D आणि प्रोडक्शनमध्ये. तर त्यातली एका वेळची संधी असं नाही पण म्हणजे असं प्रसंग असा की आम्हाला एक एक्सपोर्टची ऑर्डर मिळाली होती आणि टाईम लिमिट कमी होतं. तर त्यावेळेस अक्षरशः आम्ही दिवस रात्र एक करून म्हणजे आम्ही पहाटे 6ला तिथे टेस्टिंगला जायचो किंवा रात्री 12-12पर्यंत थांबायचो. असं करून आम्ही ती वेळ ऑर्डर पूर्ण केली आणि ती व्यवस्थित झाली. त्याचा अभिमान वाटतो. अजून एक आता शेवटचा असा प्रश्न आहे की स्त्री म्हणून आपल्या सगळ्यांनाच हा अनुभव येतो की नोकरी असो व्यवसाय असो अगदी आपली मदतनीस असो ते अगदी उच्च पदावरची स्त्री, तिला तिचं कुटुंब आणि तिचा व्यवसाय किंवा नोकरी याच्यामध्ये खूप मर्यादा कधी कधी येऊ शकतात, अडचणी येऊ शकतात. तर अशा काही अडचणी एक स्त्री म्हणून तर तुमच्या जीवनात आल्यात का आणि तुम्ही त्या कसं त्याच्यावरती तुम्ही मार्ग काढले हे मला दोघींनी हा प्रश्न विचारायचा. खरं म्हणजे आपण सगळ्याच म्हणजे मी खूप वर्ष अनुभवलं. आपण डबल ड्युटी करतो. आपलं मन दोन्हीकडे असतं. आपल्याला दोन्ही पाहिजे असतं, चांगलंच करायचं असतं आणि दोन्हीत आपल्याला करायचं असतं. आपण समारंभाला पण जातो, ऑफिसमधनं पळतो, तिकडनं जातो, इकडनं येतो, काही केलं असेल आपण सगळ्यांनी. म्हणजे मी तर एकदा ऑफिसमधनं डायरेक्ट मंगळागौरीला गेले होते नंदीच्याकडे. तर तिथे गेल्या तिथं सासूबाई म्हणले ही आली का लंकेची पार्वती. कारण मी ऑफिसमध्ये नटून नाही जाऊ शकत पण कार्यक्रमाला मी कशी जाऊ शकते. तर म्हणजे असे खूप प्रसंग असतात. पण लिमिटेशन म्हणजे हे दोन्ही कधीतरी ऑफिसमध्ये अर्जन्सी होते, कधीतरी घरी होते. तर याची बॅलन्सिंग तुम्हाला करायला लागतं. एक माझा प्रसंग असा आहे की युनिव्हर्सिटीमध्ये व्हाईस चान्सलर डॉक्टर तापवले सर होते
त्यांनी अतिशय सिनियर इंटरव्ह्यू पॅनलवरती मला घेतलं होतं आणि नेमकं त्या दिवशी घरी सासूबाई खूप आजारी होत्या. तर मी फोन करून सांगितलं सर मी नाही येऊ शकत. तर ते म्हणले ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. आणि सरप्रायझिंगली त्या इंटरव्ह्यू त्यांनी पोस्टपोन केले. ते म्हणले जे सॉफ्टवेअरचा माणूस घ्यायचा आहे त्याला ती क्वालिटी तू सिलेक्ट केल्याशिवाय मी नाही येणार. दिस वॉज सरप्रायझिंग. तर असे खूप प्रसंग आलेले, कधी घरी अडचण तर कधी हे. पण काही झालं तरी ज्या ठिकाणी तुमची प्रचंड गरज आहे, म्हणजे नॅशनल गेमच्या प्रोजेक्टला माझी तिथं फिजिकल गरजच असायची, तेव्हा सासूबाई सुदैवाने उभ्याच होत्या त्यामुळे प्रॉब्लेम नाही आले. पण नंतर जसे वयस्कर लोकांचे प्रॉब्लेम म्हणजे माझे सासू सासरे आई वडील, तर त्यावेळेला मी मात्र प्रायोरिटी घरच्यांना दिली आणि स्पष्ट सांगायचं. आणि मी एक बघितलं आहे कधीही तुम्ही स्पष्ट सांगितलं तर सगळे ऐकतात, सगळ्यांना समजतं. त्याच्यात खोटेपणा नसला ना की काही प्रॉब्लेम नाही. मोकळेपणाने आणि संवाद मी पुष्कळ वेळ असं एकदा तर गाडी आली होती, नाशिकला मीटिंग होती आणि त्या दिवशी सकाळीच सासऱ्यांना बरं नव्हतं, ॲडमिट करायचं होतं. मी म्हणलं नाही तुम्ही परत जाणे नाही येऊ शकत. आणि ते लँड रेकॉर्ड्सचं लखीना म्हणजे कमिशनरकडे मीटिंग होती महत्त्वाची, ते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट NICला यायचं होतं. मी ते 8 दिवसांनी पोस्टपोन करून घेतली आणि मी स्वतः त्यांना फोन केला. तर ते म्हणजे काही मॅडम प्रॉब्लेम नाही, मी पुण्यात येतो, आपण पुण्यात मीटिंग करू. तर कनेक्शन म्हणजे तुम्ही स्वतःची स्वच्छता केली की लोकांना पडतं. मोकळेपणाने संवाद साधणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि एक सगळ्यात लिमिटेशन आणि मला भीती ज्याची आहे, मला ट्रॅव्हलचं खूप ॲलर्जिक अनुभव आलेले. म्हणजे दिल्लीला मला खूप वेळा आदल्या दिवशी आलं आणि दुसऱ्या दिवशी जायचं, तर एअरपोर्टवर गाडी येणार का, कारण इथून जी 6ची फ्लाईट आहे ती 9ला पोचायची आणि तिथून तुम्ही जाणार, हा सगळा मला खूप मोठा प्रॉब्लेम असायचा. आणि मग मी एकदा आमच्या डायरेक्टर जनरल पत्र लिहिलं की सगळ्या लेडीजसाठी एअरपोर्टवरनं तुम्ही ट्रॅव्हलची गव्हर्नमेंटची गाडी दिली तर आम्ही येणार. तर त्यांनी मी लिहिलं तर खरं म्हणजे वरच्या ग्रेडच्या, तर त्यांनी सगळ्या महिलांसाठी केलं. त्यामुळे आमच्या ऑफिसमधल्या सगळ्या महिलांनी मला डोक्यावर घेतलं. तर आपण आपला प्रॉब्लेम सोडवायच्या दृष्टिकोनातला बघितला सगळे प्रॉब्लेम सुटतात, असा माझा करिअरमधला आणि कुटुंबातला आणि सगळ्या सोसायटीमधला. आमचं थोडंसं फॅमिली ड्रिव्हन कंपनी असल्यामुळे मी आधी माझ्या सासऱ्यांची होते, मग नवरा तिथे लागल्यावर मी वहिनी म्हणूनच एक प्रोजेक्शन झालं माझं. दुसरं म्हणजे त्यामुळे मला कंटिन्युअस साडी नेसावी लागली की दुसरं काही घालायचं नाही, आपण वहिनी आहोत म्हणजे सगळ्यांचं आपलं रिस्पेक्ट आपलं हे असतं त्या भूमिकेतनं थोडं. आणि थोडं मग बऱ्याच महिला पण आमच्या इथे कामाला होत्या, तर त्यांना एक आधार वाटायचा. त्या येऊन मला सांगायच्या त्यांच्या काही अडचणी असल्या हे असलं तर ते करायचं. त्या दृष्टीने चांगला अनुभव आला. किती वेळा ते एकच शेवटचं की आता तुम्ही घर नोकरी संसार सगळं केलं तर येणाऱ्या तरुण मुलींना आता नाही येत आता आपल्या इथे, पण तुम्ही तुमच्या अनुभवातून 1-2 मिनिटात फक्त एवढं सांगा की त्यांनी कसं हे सांभाळावं किंवा त्यांच्या पुढचे चॅलेंजेस खूप आहेत, तर त्यांनी हे कसं मॅनेज करावं. त्यांनी कसं आहे त्याला सामोरं जावं, तुमचं मार्गदर्शन थोडक्यात. खरं सांगायचं तर आपल्या पिढीपेक्षा पुढच्या पिढीला जास्त चॅलेंजेस आणि नशिबाने त्यांना वर्क फ्रॉम होम मिळतं, ते वर्क फ्रॉम होम घेतात. पण माझ्यामध्ये वर्क फ्रॉम होम हे मोठं चॅलेंज आहे, कारण तिथं तुम्ही हा विषय घरी सोडून तिथे जाता, त्यामुळे तुमचं माइंड तिथं जातं. जेव्हा घरातलं काम करतात त्यातलं माइंड निघणं करिअर केल्यानंतर पुढच्या पिढीने कसं बॅलन्स करावं. यांना काय सांगायचं, डॉक्टर लोकांना एकच करिअर असतं आणि आयुष्य असतं. तरी सगळ्यात म्हणजे आपलं कुटुंब पहिलं धरावं आणि कुटुंब धरलं की. आणि एक मला खूप अनुभव आलं आहे की सगळ्या ठिकाणी तुम्हाला मदत करणारी लोक भेटतात, तुमची ओपन माइंड पाहिजे. आणि अगदी खालच्या लेवलचा असला म्हणजे माझ्या ऑफिसचा जो स्वकीय पिऊन होता तो माझ्या प्रत्येक मीटिंग नंतर गरम पाणी आणून ठेवायचा. त्याचं मी एवढं त्याला ॲप्रिशिएट केलेलं होतं कायम की तो कधी माझ्या कुठल्याही कामाला तयार असायचा. तर अशा प्रकारे ज्यांनी खरोखरीच तुम्हाला जे मनाला भावतं ते अप्रिशिएट करायचं आपण विसरून जातो. तर ते मला वाटतं करायला पाहिजे. काही गोष्टी आपण असायला पाहिजे. हा गुण जेव्हा मोठं व्हायचं असेल तेव्हा हा गुण काही लोकांच्याच खरंच नसतं. आणि लहानपणापासून म्हणजे लहान लेवलच्या लोकांपासून वरपर्यंत सगळ्यांना सांभाळून घेऊन त्याच्याप्रमाणे प्रत्येक स्वतःत स्वच्छता पाहिजे, म्हणजे सचोटी पाहिजे तुमच्या वागण्यात.
आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जायची तयारी पाहिजे. आणि याच्यामध्ये खरं म्हणजे मला एवढं जमतं असं नाही, पण माणसाला चिडलं नाही पाहिजे, म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन केलं पाहिजे. तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी माझं एक मी करायचे, ऑफिसला गेले की आमचे 5 मजले, तर दुपारच्या माझ्याकडं राऊंड्स घ्यायचे. त्यामुळे अगदी ज्युनियरपासून सिनियरपर्यंत माझ्या सगळ्यांशी संबंध एस्टॅब्लिश झाले होते. तर ती गरजेचं आहे. आणि खरोखरी जर सगळे बरोबर असले तरच होतं. म्हणजे माझी जी PA होती ती नसली तर मला गळायला पाहिजे की काय होतं आता पुढे माहिती असं. तर असे सगळे आपल्याला सगळ्यांची गरज आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. डॉक्टरांना तर खूपच बॅलन्स करायला लागतं. आणि आमच्या सॉफ्टवेअरमध्ये कसं असतं, कधी कुठली बग येईल आणि कोणाचा प्रॉब्लेम तयार होईल, त्यामुळे सगळी टीम एकत्रित धरून राहणे खूप अवघड गोष्ट आहे. एव्हरी मोमेंट इज आणि ह्या असू शकते, कधीतरी डेटा सर्व्हर बंद पडतं, कधी काही होऊ शकतं, पण इट्स ओके, सगळेजण करू शकतायत आणि सगळं बरोबर होणार आहे असा विश्वास जे कोणी असतील वरती त्यांनी ठेवला आणि इतरांना दिला तर ते थोडक्यात म्हणजे उलट मला तर कौतुक वाटतं की या तरुण पिढीतल्या मुली कसं सगळं मॅनेज करतात. आपल्या वेळेस तर सासू सासरे किंवा असा आपल्याला बॅकअप होता, त्यांना तर तो पण अजून कमी करून कुठल्या गावाला असतात, कुठेही काम करत असतात, तर त्यांना तो पण मिळत नाही. तर ते सगळं कसं मॅनेज करायचं मला कौतुक आहे त्या मुलींचं. डॉक्टरचं तर वेगळंच आहे, दे आर 24 hours सर्वात मोठं सोशल वर्क असतं. पेशंट म्हणून मोठं सोशल वर्क आहे आपलं. सगळ्यांनाच मिळतं. जरी पैसे मिळत असले तरी ते काम वेगळंच आहे. चालेल, छान झालं मुलाखत. मातृत्व एक सुंदर अनुभूती जी मागते त्याग आणि कर्तव्यपूर्ती, त्यातही असते समर्पणाची वृत्ती. आपल्या आयांनी संसारात दिली संपूर्ण आहुती, म्हणजे 3 पिढ्यांचं केलं, घडवल्या आपल्या मुलांच्या सुबक मूर्ती. आपणही साधला संसार आणि नोकरी या कसरती, दोन्हीला दिले तेवढेच महत्व, प्रसंगी एक पाऊल येऊन मागं. म्हणजे कधी कधी म्हणजे नोकरी करिअर, आता माझं तसं झालं, करिअरपेक्षा थोडंसं घरच्यांना आम्ही हे केलं. आता आपला आश्वासक हात आहे आपल्या लेकी सुनांच्या पाठीवरती, त्यासाठी ती धडपडते. त्यामुळे त्या करू शकतात आपल्या महत्वाकांक्षांच्या पूर्ती. तरी त्यांची घारीसारखी नजर असते आपल्या पिलावरती. असे हे बदलते मातृत्व, गाभा तोच पण वेगवेगळ्या अनुभूती. कारण ईश्वराचे स्वरूप असते प्रत्येक आईची मूर्ती. आपल्या मुलांची सर्वांगीण प्रगती हीच असते तिची इच्छापूर्ती. त्याच अनुषंगाने असते तिची प्रत्येक कृती. त्यासाठी ती धडपडते घेऊन विंचवाचे बिराड पाठीवर. आजी नातवंडे म्हणजे दुधावरची साय, प्रत्येक आजीचा गुंतो तिथे पाय. आजी होणे म्हणजे संसारातली डॉक्टरेट, नातवासाठी असते तिथे प्रत्येक पाऊल करेक्ट. आयुष्याच्या अनुभवांचे संचित हेच असते तिचे सिक्रेट. म्हणूनच आजीचा सर्वजण करतात रिस्पेक्ट. म्हणूनच कोणत्याही काळातील आजी असते ती नातवांसाठी परफेक्ट. नातवांसाठी असते ती 24 तास कनेक्ट. आजी ही देते नातवंडांना संस्काराची शिदोरी. आपल्या आजीने केले हे सर्व पण आपल्यावर आहे अधिकच जबाबदारी. कारण आपल्या लेकी सुना करतात घराबाहेर पडून नोकरी. त्यामुळे आताच्या आज्यांची लागते कसोटी खरी, पण तीही निभावतो आपण आनंदाने आपल्या परी. कारण नातवंडासाठी आजी असते रुपेरी केसांची परी. जादूच्या कांदीने सर्व इच्छा करते. आज स्वरचित कविता सादर करणार आहे. माझ्या कवितेचे नाव आहे आई. तुझ्या अंगणी मन माझे रमते, तुझ्या प्रेमाने जीवन माझे बहरते. तू माझी माता, तू माझी प्रिया, तुझ्याच चरणी माझी तनमन काया. तुझ्या नजरेने जीवन माझे सजले, तुझ्या स्पर्शाने मन माझे मोहरले. तू माझी शक्ती, तू माझी स्फूर्ती, तुझ्या प्रेमाने जीवन माझे स्फुरले. तुझ्या हसण्याने जीवन माझे उजळले, तुझ्या आशीर्वादाने जीवन माझे बहरले. तू माझी देवता, तू माझी गुरु, तुझी अनंत रूपे स्मृती तुझ्या स्मरू.
प्रसार पाठीशी बांधून पुत्र वैऱ्याचा केला हो संहार. महिला दिन करा महिलांचा सन्मान, देऊन सत्कारांचे आभूषण आणि प्रेमाचा सन्मान. महिला आहे म्हणून मुलगी पत्नी माता अजी भूषवते आज, हाच सन्मान माझा अंगावरी सजविते साज. महिला म्हणून हिणविते कोणी आज तीच आहे जगज्जेता तीच जननी. काय काय कौतुक करावे तिचे घर संसार सांभाळून उंच भरारी मारितसे गगनी. म्हणूनच म्हणावे तिजला आजची जगज्जननी जगज्जननी. पण तिचा स्वनिर्मित आहे, स्वनिर्मित आहे हा लेख. स्वलिखित आहे हिची. पण जर तुम्हाला मोठं वाटलं तर मला लगेच चौथा. नाही आता संपूर्ण वाचेल. ललितला नाव आहे तिचे आकाश पेलताना. स्त्रीच्या आयुष्यात अनेक टप्पे येत असतात. त्या टप्प्यातून जाताना अनेक भूमिका तिला निभावाव्या लागतात. लग्न झाल्यावर नवीन नाती, वातावरणातील बदलांना सामोरं जात माणसं आपलंसं करणं हे सहज सोपे नसते. मुलगी, बायको, आई, सून, आत्या, मावशी, वहिनी, आजी, काकू ही सगळी नाती सांभाळताना तिच्या इच्छा, आकांक्षा, भावनांना सामाजिक आणि सांस्कृतिक मर्यादांमुळे बंधनं येतातच. खरे तर तिच्या इच्छा, ध्येय, स्वप्न, कर्तृत्व यांचा परीघ म्हणजे तिचे आकाश असते. आकाश पेलताना हे नुसते काव्यात्मक वाक्य नाही, तर जीवनाच्या प्रवासात तिच्या इच्छा, सामाजिक भूमिका, तिच्या विविध पैलूंचे, गुणांचे, अस्तित्वाचे प्रतिनिधित्व करणारे हे वाक्य आहे. तिच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी विविध कसरती करत तिचे आकाश पेलणे सुरूच असते. कधी मोकळ्या आकाशात फिरताना विजेचे वादळाचे तडाखे बसतात. निरभ्र आकाशात काळ्या मेघांची दाटी होते, विजेचा कडकडाट होतो. मग तिच्या इच्छांना तिलांजली ही ठरलेलीच. प्रचंड बदलांना सामोरी जाणारी ती बरेचदा दबून राहते. मुले मोठी झाल्यावर, स्थिरस्थावर झाल्यावर, 50शीला आल्यावर ती तिचं आकाश परत शोधते. तर काही जणी सुरुवातीपासून संघर्षाला सामोरे जात प्रवास करतात. कधी आकाश पेलायला तिला छोटी काडी पुरते, तर कधी मोठी काठी, कधी अनेक काठ्यांचा गठ्ठा घेऊन ऊर फुटेपर्यंत धावत तिला आकाश कवेत घ्यावे लागते. ती ते घेतेच घेते. तिचा आनंदी प्रफुल्लित चेहरा तिचा तीच निरखते आकाशात. आरशावरची धूळ ही तिनेच पुसून स्वच्छ केली असते. स्त्रीचे आई म्हणून महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्या स्त्रिया कुटुंबासाठी समर्पित असतात. काही समाजातील बदलांना सामोरे जात हक्कांसाठी लढतात. आयुष्यातील निर्णय घेण्यासही त्या समर्थ असतात. स्वप्न पूर्ण करताना मोकळेपणाने त्या जगू इच्छितात. आज ती स्त्री जन्म ही तुझी कहाणी हृदयी अमृत नयनी पाणी घेऊन नाही, तर नयनी नवी स्वप्न, नवी उमेद घेऊन वाटचाल करते आहे. कशा आणि किती तिच्या कथा सांगाव्या. आयुष्यात नवरा, मुलगा, सासरा असे जवळच्या आपतांचे कुटुंबातील अनेक मृत्यू स्वीकारून खंबीरपणे दौलतीचा कारभार करणारी पुण्यश्लोक अहिल्याबाई, ब्रिटिशांना सळोकी पळो करून सोडणारी राणी लक्ष्मीबाई, डॉक्टर आनंदीबाई जोशी, अगदी अलीकडच्या काळातील अनाथांची सिंधुताई सपकाळ यांचे आकाश अथांग आहे. आणि आकाशच काय, त्या क्षितिजाला भोज्या करून येणाऱ्या स्त्रिया. समिधाचं सख्याया एकच त्या आकांक्षा, स्वातंत्र्याचा अंतराग्नी क्षणभर तरी फुलवावा. म्हणस पायगण सरस्वती राजमणी, अग्निकन्या बिनारास कितीतरी या वीरांगना. राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक मावशी केळकर पाकिस्तान फाळणीच्या वेळेस कराचीला एका सेविकेसह एकटा गेला. तिथे त्यांनी हिंदू महिलांना धीर दिला व सुरक्षित भारतात आणण्याची व्यवस्था केली. स्वतःच्या ध्येयासाठी आकाश विस्तारणाऱ्या त्यांच्या या कहाण्या आणि त्या मला अनेक पुस्तकातून भेटल्या. ती पुस्तकं आपण बरीच वाचलेली आहेत. दुर्दैवाने अंधत्व लादली गेलेली सिद्धी देसाई आणि तिला साथ देणारी तिची आई, अंधारावर उजेड करणाऱ्या या दोघे मायले. सोमालिया येथील वारीस 12व्या वर्षी 42 वर्षाच्या माणसाबरोबर विवाह ठरल्याबरोबर आईच्या मदतीने पळून जाते. अनेक संघर्षानंतर मॉडेलिंगमध्ये करोडो पैसे मिळवून शेवटी आफ्रिकेतील स्त्रियांना दुष्ट वेदनादायी प्रथांपासून मुक्ती मिळवण्यासाठी एकच ध्येय ठेवणारी वारीस डेली. आता तू जन्मभर इथेच राहायचं, इराण सोडून कुठेच जायचं नाही, समजलं? मरेपर्यंत इथेच राहायचं. अमेरिकेहून इराणला आलेली बेट्टी महमूदी आणि तिचे पती डॉक्टर महमूद यांच्यातील हा संवाद. ती आणि तिची 4 वर्षाची लहानगी महातोबी यांची कैद, त्यातून तिने करून घेतलेली सुटका. पेप्सिकोचा घसरता उद्योग सावरण्यासाठी अक्षरशः जीवाचे रान करणारी, भारताचा पद्मभूषण किताब मिळवणारी इंदिरानू, लेडी सुपरपॉप म्हणून मिरवणारी, जळगाव सेक्स स्कॅन्डल यशस्वीरित्याने हाताळणारी, भ्रष्टाचार अपप्रवृत्ती पाहून कधी कधी निराशही होणारी, पण त्यातून मार्ग काढत आपले आकाश समर्थपणे पेलणारी मीरा बोरवणकर चड्डा. ज्योतिबा आणि सावित्रीबाई
यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाचं ठेवणाकाश विस्तारित केलं. म्हणूनच विस्तारलेले हे स्वतःचे आकाश पेरत जीवनाचा प्रवास करणारी ती, तिची कहाणी सांगणारा या सगळ्यांचा संघर्ष वेगवेगळ्या जातकुळीतला, त्यांचे आकाश पेरण्याचे सामर्थ्य भिन्न, मार्ग भिन्न, पण दुर्दम्य इच्छा पूर्ण करायची जिद्द, भावना, मनोबल एकच नाही का, हीच ती मातृशक्ती. 1 2 3. परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची माती आळी, अनवरंडळी भेट तू होता, चला कल्पचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलके जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, जे सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित,
आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्टविजये होवा वेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान बसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला रंगली केतनी जनी नामयाची रंगली केतनी पेठे चक्रपाणी धावसे जनी नामयाची रंगली केतनी मुखी हरिनाम नेत्र पैलतीरी मुखी हरिनाम नेत्र पैलतीरी देवाची पंढरी मोक्ष वाटे दळिता खंडिता वाहता कावडी दळिता खंडिता वाहता गावडी चिंतनात गोडी विठ्ठलाच्या 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 जनी नामयाची रंगली कीर्तनी जनी नामयाची रंगली कीर्तनी या दळावे हरीने चक्र टाकुनिया दळावे हरीने भक्तांचे देवाने दास भावे भक्तांचे देवाने दास भावे जुळो असे नाते जळो गर्व हेवा जुळो असे नाते जळो गर्व हेवा हीच आस देवा पांडुरंगा 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 जनी नामयाची रंगली कीर्तनी जनी नामयाची रंगली